दादरमधील कबूतरखान्याचा वाद ताजा असतानाच आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। दादरमधील कबूतरखाना बंद करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले, त्यानुसार कबूतरखाना बंद करण्यात आला। मात्र त्यानंतर जैन समाज आक्रमक बनलेला होता आणि मध्यम मार्ग काढण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये कबूतरखाना उभारण्याचा निर्णय झाला। आणि त्याच कबूतरखान्याच्या उद्घाटन प्रसंगी आता मंगलप्रभात लोढा यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्या वक्तव्यावरूनच नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। ते वक्तव्य काय आणि राजकारण कसं रंगलंय पाहूयात। मुंबईतील प्रत्येक वॉर्डात कबूतरखाना उभारणार, मंत्री मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यानं नवा वाद। मुंबईतील कबूतरखान्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर। दादरमधील कबूतरखान्यावरून राजकारण पेटल्यानंतर आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ताडपत्री टाकून तो कबूतरखाना बंद करण्यात आला। त्यावरून जैन समाजाने देखील आक्रमक होत आंदोलन केलं आणि कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला। इतकंच नाही तर गाड्यांवर ट्रे बांधून जागोजागी कबूतरांना खाद्य देण्याचा प्रयत्नही जैन समाजाकडून झाला। जैन मुनींनी तर शस्त्र बाहेर काढण्याची भाषा केली, मात्र पुढे मवाळ भूमिका घेत त्यांनी वातावरण निवळण्याचाही प्रयत्न केला। शेवटी मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत कबूतरखान्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला। त्यानुसार आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 3 मूर्ती पोदनपूर इथं नव्या कबूतरखान्याचं मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलंय। मात्र या उद्घाटन सोहळ्यात लोढांनी केलेल्या एका वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। स्थानिक रहिवाशांचं हित जपून प्रत्येक वॉर्डात अशा प्रकारचा कबूतरखाना उभारण्याचा मानस लोढांनी व्यक्त केला। वार्ड है, सब जगह ऐसे कबूतरखाने जहाँ पर कोई कष्ट हो या ऑब्जेक्शन हो वहाँ पर ऐसी जगह पे बनाना चाहिए, जैसे कि आर्य कॉलोनी में बन सकता है, जैसे कि रेस कोर्स में बन सकता है, जैसे कि ये कोस्टल रोड बनी है वहाँ पर कहीं पे जगह देख के बन सकता है, बांद्रा के अंदर बीकेसी में बन सकता है। जहाँ पर लोग नहीं रहते हैं वही उनका ऑब्जेक्शन था, तो उस ऑब्जेक्शन का रास्ता करते हुए कबूतरों की भी रक्षा होनी चाहिए। नहीं तो कबूतर क्या करेंगे, कबूतर कहाँ जाएंगे। कबूतर प्रकृति की रिक्वायरमेंट है, प्रकृति ने हजारों साल से जो उनको रिक्वायरमेंट की चीजें नहीं थी उनको बाहर कर दिया, पर कबूतर अभी भी हैं, लाखों करोड़ों की संख्या में हैं। दरम्यान मंगलप्रभात लोढा यांच्या कबूतरखान्यासंदर्भातल्या वक्तव्यानंतर विरोधकांनी तीव्र विरोध दर्शवलाय। तुम्ही विकासक आहात, तुम्ही पालकमंत्री आहे, म्हणून का तुमच्या बापाची मुंबई नाही आहे। जर कबूतरांमुळे श्वसनाला त्रास होतोय असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, कबूतरखाने बंद करा, तर हे लोढा कोण होतात आणि आवाहन करतायत की मुंबईमध्ये प्रत्येक वार्डमध्ये एक कबूतरखाना आम्ही सुरू करू। आता नागरिक म्हणून आम्हाला संशय येतोय की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जे लोढा आहेत यांना कौशल्य विकास उद्योजकता विभागाचे मंत्री बनवले आहेत की कबूतरांना दाणे टाकू या विभागाचे मंत्री बनवले आहेत। दरम्यान कबूतरखान्यांना विरोध का होतोय तर क्रिप्टोकोकोसिस हा बुरशीजन्य संसर्ग आहे। तो कबूतरांच्या विष्ठेतील धुळीच्या संपर्कातून श्वसनावाटे फुफ्फुसांमध्ये जातो। हिस्टोप्लाझ्मोसिस हा देखील एक बुरशीजन्य आजार आहे जो कबूतरांच्या विष्ठेतून पसरतो आणि श्वासावाटे शरीरात प्रवेश करतो। सिटाकोसिस हा आजार पक्ष्यांच्या विष्ठेमुळे पसरतो आणि मानवांमध्ये संसर्ग होऊ शकतो। ऑर्निथोसिस हा एक जीवाणूजन्य आजार आहे जो कबूतरांकडून मानवांमध्ये पसरू शकतो। ई कोलाय कबूतरांच्या विष्ठेमुळे पाणी किंवा अन्नपदार्थ दूषित झाल्यास ई कोलायचा संसर्ग होऊ शकतो। लिस्टेरिया हा जीवाणू कबूतरांच्या विष्ठेतून मानवांमध्ये पसरतो आणि गंभीर आजार निर्माण करू शकतो। त्याचबरोबर श्वसनाचे विकार, कबूतरांच्या विष्ठेतील सूक्ष्मजीव आणि धुळींमुळे श्वसन मार्गाच्या समस्या वाढू शकतात आणि फुफ्फुसांचे जुनाट आजार होऊ शकतात। ॲलर्जी कबूतरांच्या संपर्कात आल्यानं त्वचेची ॲलर्जी, डोळे लाल होणं आणि सायनुसायटिस सारख्या समस्या उद्भवू शकतात। अशा प्रकारचे जीविताला धोका निर्माण करणाऱ्या आजारांना कबूतर कारणीभूत ठरू शकतात। त्यामुळे प्रामुख्यानं कबूतरखान्यांना विरोध होतोय। मात्र मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे। अशा वेळी कबूतरांच्या मुद्द्यावरून मुंबईतील जैन समाज भाजपापासून दूर जाऊ नये यासाठी मंगलप्रभात लोढा यांचं हे वक्तव्य असावं। पण तरीही लोढांना कबूतरखाने उभे करायचे असल्यास त्यांनी त्यांच्या प्रत्येक प्रकल्पात तो उभारावा असा निशाणा विरोधकांनी साधलाय। सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।